दुपारचा 1 वाजला आणि या क्षणी जाणार आहोत थेट दिल्लीमध्ये भारतीय लोकशाहीचं मंदिर समजल्या जाणाऱ्या संसद भवनाच्या परिसरात नव्या इमारतीचा शिलान्यास आज होतो आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा शिलान्यास होतोय आणि आपण ही थेट दृश्य पाहतो आहोत। 2022 मध्ये म्हणजे स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत, त्याआधी ही इमारत बांधून तयार व्हावी अशा प्रकारचं नियोजन आहे। जुनं संसद भवन जसंच्या तसं ठेवलं जाईल, पण हेरिटेज इमारत म्हणून तिचं जतन केलं जाईल। पण इथेच नवीन संसद भवनाचं काम सुरू होतं आहे आणि त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम, त्याची ही लाईव्ह आणि थेट दृश्य आपण पाहतो आहोत। ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, श्री महागणपतये नमः, लक्ष्मीनारायणाभ्यां नमः, उमामहेश्वराभ्यां नमः, वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः, शची पुरंदराभ्यां नमः, अरुन्धते वसिष्ठाभ्यां नमः, सीतारामाभ्यां नमः, दुर्गायै नमः, गणपतये नमः, क्षेत्रपालाय नमः, वास्तुपुरुषाय नमः, मातृभ्यो नमः, पितृभ्यो नमः, गुरुभ्यो नमः, आचार्येभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो महाजनेभ्यो नमः। करिष्यमाणस्य कर्मणः आरम्भमुहूर्तः सुमुहूर्तोऽस्मित्यनुगृह्णन्तु, सुमुहूर्तोऽस्तु। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि। ध्रुवं ते राजा वरुणो, ध्रुवं देवो बृहस्पतिः, ध्रुवं त इन्द्रश्चाग्निश्च राष्ट्रं धारयतां ध्रुवम्। तीक्ष्णदंष्ट्रमहाकाय कल्पान्तदहनोपमा, भैरवाय नमस्तुभ्यम् अनुज्ञां दातुमर्हसि, भैरवाय नमः। ते नवीन रक्षाबंधन अभि इदानीं संकल्पः। पुष्पाक्षतान् गृहीत्वा शुभतिथौ अमुकगोत्रः नरेंद्र दामोदरदास मोदी नाम अहम् एतद्देश प्रतिनिधिभूतः एतद्देशवासिनां सर्वेषां सज्जनानां योगक्षेमार्थं राष्ट्रविरोधिनां निबर्हणद्वारा जनानां चित्तशान्ति चित्तस्थैर्य संतोषादि अभिवृद्ध्यर्थं एतद्देश वासिनां परस्पर विद्वेष परस्पर निंदा परस्पर हिंसादीनां निवृत्त्यर्थं परस्पर सौमनस्य सिद्ध्यर्थं एतद्देश परिपालन समये मुख्यामात्य महोदयेन अन्यैः सचिवादिभिश्च योग्य निर्णय स्वीकरणादिद्वारा एतद्देश अभिवृद्ध्यर्थं एतद्राष्ट्र परिपालनांगभूत कार्यालय भवन निर्माण कार्यस्य निर्विघ्नेन परिसमाप्त्यर्थं आदित्यादीनां नवानां ग्रहाणां अनुकूलता सिद्ध्यर्थं नवग्रह प्रार्थनं भूदेवता प्रार्थनं अनंत कूर्म वराह देवता प्रार्थनं इंद्रादि दिक्पालक देवता आवाहन केलं जातंय, देवांना आणि प्रार्थना केली जाते आणि मग प्रतिष्ठापना केली जाईल आणि हा औपचारिक सोहळा सुरू आहे नव्या संसद भवनाच्या इमारतीचा। जुनं संसद भवन आहे, अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचं हे संसद भवन आहे। खूप
मोठा वारसा आहे याला. साधारण 21 ते 27 म्हणजे 1921 ते 1927 या कालावधीमध्ये नवी दिल्लीमध्ये हे जुनं संसद भवन उभारण्यात आलं होतं. अतिशय म्हणजे वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची ही वास्तू आहे. जगातल्या सर्वोत्तम विधान भवनांपैकी किंवा संसदीय सभागृहांच्या पैकी, संसदीय सदनांपैकी एक म्हणून लोकसभेच्या या सगळ्या परिसराकडे, संसदेच्या या सगळ्या परिसराकडे पाहिलं जातं. याचा एकूण व्यास जो होता तो 560 फूट आणि 533 मीटर इतका प्रचंड होता. सर एडवर्ड ल्युटेन्स यांची ही जुन्या संसद भवनाची संकल्पना होती आणि ती प्रत्यक्षात साकारण्यात आली. 144 अतिशय भव्य आणि सुंदर खांब या जुन्या संसद भवनात होते आणि हे खांब हे सुद्धा त्याच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक मानलं जात होतं. प्रत्येक खांब हा 27 फूट इतका भला मोठा उंच होता. जुन्या संसद भवनामध्ये लोकसभा, राज्यसभा या व्यतिरिक्त सेंट्रल हॉल, लायब्ररी अशा सगळ्या वास्तूंचा समावेश होता. त्याला जोडून एक उपहारगृह. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते. पूर्वीचं जे जुनं संसद भवन आहे म्हणजे जिथे अजूनही सभागृह भरतं, त्याची निर्मिती त्या मानाने फार कमी पैशात त्यावेळेच्या नुसार करण्यात आली होती. अर्थात त्यावेळेला सुद्धा तो खर्च खूप जास्त होता, कारण 83 लाख रुपये साधारण त्याला खर्च करण्यात आले होते. 1920च्या आधीची ही गोष्ट आहे. 1920 ते 1927 असा कालावधी लागला होता आणि 83 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. आता एकूण 971 कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात येणार आहेत आणि टाटा समूहाला याचं काम देण्यात आलेलं आहे. 75 वर्ष जुन्या असलेल्या या संसद भवनाच्या ला जो वारसा आहे तो खूप मोठा आहे. पहिली संसद अगदी पंतप्रधान नेहरूंपासून ते आताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सगळेच जण या संसदेमध्ये होते आणि याच संसदेने देशाच्या दृष्टीने अनेक ऐतिहासिक अशा प्रकारचे निर्णय घेतले. अनेक तासांच्या चर्चा रंगल्या. पण हे संसद भवन, हे सभागृह आणि ही इमारत आता काहीशी जुनी झाल्यानं त्यात काही बदल करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. क्षेत्रपालाय नमः. सूर्य शौर्य मथेन्दुरिन्द्र पदवीं सन्मङ्गलं मङ्गलः. सद्बुद्धिं च बुधो गुरुश्च गुरुतां शुक्रः शुभं शनिः. राहुर्बाहुबलं करोतु विपुलं केतुः कुलस्योन्नतिम्. नित्यं प्रीतिकराः सततं सर्वेऽनुकूलाग्रहाः. आरोग्यं पद्मबन्धुर्वितरतु नितरां सम्पदं शीतरश्मिः. भूलाभं भूमिपुत्रः सकलगुणयुतां वाग्विभूतिं च सौम्यः. सौभाग्यं देवमन्त्रे रिपुभयशमनं भार्गवः शौर्यमार्किः. दीर्घायुः सैंहिकेयो विपुलतरयशः केतुराचन्द्रतारम्. अरिष्टानि प्रणश्यन्तु दुरितानि भयानि च. शान्तिरस्तु शुभं मेस्तु ग्रहाः कुर्वन्तु मङ्गलम्. नमः सूर्याय चन्द्राय मङ्गलाय बुधाय च. गुरुशुक्रशनिभ्यश्च राहवे केतवे नमः. आदित्यादिनवग्रहेभ्यो नमः. इन्द्राद्यष्टदिक्पालकेभ्यो नमः. श्यामां विचित्रां शुकरत्नभूषणां पद्मासनां तुङ्गपयोधरानताम्. इन्दीवरद्वे नवशालिमञ्जरीं शुकं दधानां वधा भजामहे. वराङ्कुशौ पाशमभीतिमुद्रां करैर्वहन्तीं कमलासनस्थाम्. बालार्ककोटिप्रतिभां त्रिनेत्रां भजेऽहमम्बां जगदीश्वरीं ताम्. महेद्यौः पृथिवी च न इमं यज्ञं मिमिक्षताम्.
विप्रतान्नो भरीमभिः धनुर्धरायै विद्महे सर्वसिद्ध्यै च धीमहि तन्नो धरा प्रचोदयात् भूदेव्यै नमः सर्वोपचारार्थे गन्धाक्षरपत्रपुष्पाणि समर्पयामि आत्ताचं जे संसद भवन आहे त्याची जी वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत ती प्रामुख्याने वास्तुशास्त्राची आहेत आणि इथे सभागृहामध्ये झालेल्या अनेक ऐतिहासिक घटनांच्या संदर्भातली आहेत. पण इथे कोणत्याही खासदाराला म्हणजे फक्त पंतप्रधानांचं इथे कार्यालय होतं, लोकसभा अध्यक्षांचं कार्यालय होतं आणि अन्य काही मोजकी कार्यालय होती. पण आता जे नवीन संसद भवन असेल त्या संसद भवनाच्या परिसरात सर्व खासदारांच्या करता इथे कार्यालय उपलब्ध असेल, भले छोटे असेल पण सर्वांना इथे कार्यालय उपलब्ध करून देण्यात येईल. आणि प्रत्यक्ष संसद भवन 2022 पर्यंत तर या सर्व खासदारांच्या आसन कार्यालयांची निर्मिती ही 2024 पर्यंत होईल. अहमदाबाद मधल्या डिझायनिंग मधल्या देशातल्या मोठ्या संस्थेनं HCPनं या नवीन संसद भवनाचं जे डिझाईन आहे ते तयार केलेलं आहे आणि टाटा प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून या नवीन संसद भवनाची निर्मिती केली जाईल. या नवीन संसद भवनामध्ये ऑडिओ व्हिज्युअल सिस्टीम, डाटा नेटवर्क फॅसिलिटी यासह अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश असेल. किंबहुना असं सांगितलं जात आहे की पुढच्या 25 ते 30 वर्षांचा कमीत कमी विचार करून या नवीन संसद भवनाची निर्मिती करण्यात येते. या नवीन संसद भवनामध्ये साधारण 1224 खासदार यांना छोटी छोटी कार्यालये असतील, 888 चेंबर्स असतील वेगवेगळी. राज्यसभेची जी चेंबर्स असतील ती राज्यसभेचे 384 खासदारांच्या करता इथे बसण्याची व्यवस्था असेल. पुढच्या 20 वर्षांनी समजा खासदारांची संख्या वाढू शकते देशातल्या लोकसभेतल्या आणि राज्यसभेतल्या दोन्ही. त्यामुळे त्याचाही विचार करून या नवीन संसद भवनाची रचना करण्यात आलेली आहे. फक्त नवीन संसद भवनात आणि जुन्या संसद भवनात एकच छोटा बदल असणार आहे, ते म्हणजे नवीन संसद भवनामध्ये सेंट्रल हॉल अशा प्रकारची कोणतीही वेगळी व्यवस्था नसेल. लोकसभेच्या चेंबरमध्येच दोन्ही सभागृहाचे सदस्य एकत्र येऊ शकतील एवढी मोठी जागा इथे असणार आहे. त्यामुळे एक अतिशय वेगळ्या अशा प्रकारच्या या संसद भवनाची निर्मिती आणि त्याच वेळेला मग अनेकांना प्रश्न आहे की मग जुनं संसद भवन जे आहे की जे अनेक अर्थानं ऐतिहासिक आहे, त्याच्या रचनेच्या दृष्टीने, तिथे झालेल्या निर्णयांच्या दृष्टीने, त्याच्या स्थानाच्या दृष्टीने, तर त्याचं काय होणार? तर जुनं संसद भवन तसंच ठेवलं जाईल, एका म्युझियमच्या पद्धतीनं त्याची काळजी घेतली जाईल. इथे अनेक दस्तऐवज जुने, अनेक भाषणं, ऑडिओ व्हिज्युअल्स, झालेले निर्णय, मंजूर करण्यात आलेले विधेयकं, कायदे, संसदेत झालेले आरोप प्रत्यारोप, अनेक जबरदस्त अशी प्रभावी भाषणं की ज्यांनी देशाची दिशा बदलून टाकली, अशी अनेक भाषणं यांचा इथे संग्रह असेल. नवीन संसद भवनामध्ये लोकसभा आणि राज्यसभेच्या मुख्य सभागृहांच्या व्यतिरिक्त एक संविधान कक्ष असेल, ज्या संविधान कक्षात भारताच्या लोकशाही परंपरेची आठवण सांगणाऱ्या किंवा त्याची जपणूक करणाऱ्या काही गोष्टींचा इथे संग्रह असेल. संविधानाची मूळ प्रत ही डिजिटल स्वरूपात इथे उपलब्ध असेल. तुम्ही ती स्क्रीनवर मूळ प्रत संविधानाची पाहू शकता, राज्यघटनेची. इंग्रजांच्या काळात एडवर्ड लुटियन्स आणि सर
हॉर्बर्ट बेकर यांच्या देखरेखीखाली 1921 मध्ये जुन्या संसद भवनाच्या कामाला सुरुवात झाली, तर 1927 मध्ये हे काम पूर्ण झालं. याचं डिझायनिंग, त्याची उभारणी, या सगळ्या गोष्टी इंग्रजी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडल्या होत्या. अशी म्हटलं तसं एकूण 83 लाख रुपये त्यावेळेला खर्च आला होता. त्यावेळेचे 83 लाख रुपये आणि आताचे जर का गणित केलं तर सध्या जो साधारण अपेक्षित खर्च या संसद भवनाच्या बांधकामाला गृहीत धरण्यात आला आहे तो म्हणजे 971 कोटी रुपयांचा. सात्वं ब्रह्मशिलारूपां तिष्ठात्र धरणी स्थिरा यावच्चन्द्रश्च सूर्यश्च यावत्तिष्ठति मेदिनी तावत्त्वयात्र देवेशि स्थातव्यं हितकाम्यया आधारशिलायै नमः. अनेन आधारशिलास्थापन भूदेवतादिपूजनेन श्री परमेश्वरः प्रीयताम्. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. ॐ तत्सत्. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. अनुगृहीतेन प्रसादेन सर्वाभीष्टसिद्धिरस्तु. पारंपरिक विधि विधान से संपन्न हुए शिलान्यास पूजन के अंत में माननीय प्रधानमंत्री जी के बाद लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा के उपसभापति, संसदीय कार्य मंत्री और आवासन एवं शहरी कार्य मंत्री भूमि पूजन सामग्री अर्पित कर रहे हैं. वासिष्ठे पशुभिश्चाप्नुहि प्रजाः भद्रे काश्यपदायादे प्रजानां भद्रमावह. जये भार्गवदायादे प्रजानां जयमावह. पूर्णे भार्गवदायादे पूर्णकामां प्रजां कुरु. मान्यवर, हमारे देश की लोकतंत्र की परंपराएं त्वमेव परमा शक्तिस्त्वमेव सनधारिका देवाज्ञया त्वया देवी स्थातव्यमिह सर्वदा. Ladies and gentlemen, the auspicious ceremony of laying of foundation stone has been concluded, and now Honorable Prime Minister is proceeding to unveil the plaque. माननीय प्रधानमंत्री जी के कर कमलों द्वारा नए संसद भवन का शिलान्यास संपन्न हो गया है. अब प्रधानमंत्री जी पट्टिका का अनावरण करेंगे. मान्यवर, हमारे देश में लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपाध्यक्ष या सगळ्यांच्या हस्ते कोनशिलेच्या इथे पूजन करण्यात आलं, भूमिपूजन झालं आणि हा भूमिपूजनाचा थोडासा धार्मिक औपचारिक अशा प्रकारचा सोहळा पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते माननीय प्रधानमंत्री जी पट्टिका का अनावरण करने के लिए जाते हुए और प्रधानमंत्री जी के साथ अनावरण केलं जाईल समेत विशिष्ट अतिथिगण भी पट्टिका अनावरण में प्रधानमंत्री जी के साथ. माननीय प्रधानमंत्री जी द्वारा नए संसद भवन की स्मृति पट्टिका का अनावरण, जिस पर अंकित है 10 दिसंबर 2020 की वो तारीख जब कोरोना काल में पूरा विश्व आशंकित है. भारत बढ़ चला है
नए संकल्पों की ओर। किसी राष्ट्र के इतिहास में कुछ अवसर मील पत्थर जैसे होते हैं जब राष्ट्र अपनी गौरवमय यात्रा को पीछे मुड़कर देखता है और गर्व तथा विश्वास के साथ अगला महत्वपूर्ण कदम रखता है। जुन्या आज संसद के भवनाची नए एक भवन की इमारत खूप का मोठी शिलान्यास परंपरा आहे। ऐसा ही एक कदम पंडित है। जवाहरलाल और नेहरू, आज सरदार भारत वल्लभभाई को पटेल युवा ऊर्जा से उज्ज्वल यांच्यासह अपने सपनों को अनेक पूरा करने दिग्गजांनी की स्वच्छंद या आकांक्षाओं के संसद आसमान में भवनाच्या परवास को माध्यमातून अधीर है। देशवासियांना आज मार्गदर्शन भारत केलं। विश्व पटल पर देशवासियांच्या अपनी छाप संदर्भातले अंकित कर रहा है। अनेक महत्त्वाचे नई इमारत विश्व के निर्णय, सबसे लोकोपयोगी बड़े अशा लोकतंत्र प्रकारचे के निर्णय गौरव के अनुरूप इथे ही घेण्यात होगी। आले। काही निर्णयांवर वादविवादही झाले, पण भारतीय लोकशाहीची एक अनोखी परंपरा आणि त्या अनोख्या परंपरेचा पाया याच जुन्या संसद भवनाच्या परिसरात रचला गेला, याच सभागृहांमध्ये रचला गेला। पण काळानुसार काही बदल करावे लागतात आणि त्याच पद्धतीने 75 वर्ष या जुन्या संसद भवनाला पूर्ण झाल्यानंतर आता नवीन संसद भवनाचा विषय सुरू झाला आणि अखेर जुन्या संसद भवनापासून काहीच अंतरावरती हे नवीन संसद भवन तयार होत आहे आणि त्याच्या भूमिपूजनाचा आज कार्यक्रम होतो आहे। औपचारिक भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थितांना संबोधित करतील। जुनं संसद भवन जे होतं इथे सर्वसाधारणपणे वर्षाला शेकडो लोक भेट द्यायचे। काही वेळेला तर एका दिवशी 8 ते 10 हजार पेक्षा सुद्धा जास्त नागरिकांनी इथे भेट दिली होती। जुन्या संसद भवनाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच नवीन संसद भवन व्हावं या दृष्टीने विचार सुरू झाला आणि आता 90 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलेला आहे जुन्या संसद भवनाला आणि म्हणूनच एका नवीन अशा संसद भवनाची आवश्यकता निर्माण झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नवीन संसद भवनाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आता पार पडतो आहे। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा।
Om Namo Bhagavate Aparimita Ayurjana Sumvinitida Tenzoranzaya Tadangata Arahate Samya Sambhidaya Teata Punaye Punaye Mahapunaye Aparimita Punaye Aparimita Punaye Anjana Savarva Siddhi Om Sarva Sankara Parisindharmat Gagana Samingada Sumva Mishidi Mahanaya Parivareye Soha Om Namo Bhagavate Bhagaje Guru Mindruya Parmaranzaya Tadangada Arahate Samya Sambhidaya Teata Bhagaje Bhagaje Ma Bhagaje Bhagaje Randa Samingade Soha Om Yedama He Dubama He Dunde Kendadangada He Vadede Kendayuniron Ewa Madi Mahasharmana Ye Soha Mahasharma Mahasharmana Ye Soha Jideya Be Jagan Tanjedu Miene Chune Sesetembaso Matumuge Geba Kunjine Terene me Hekide Varasho Dele tendele nime goyan dele ninzen dado dele be kuncho sumye dashe प्रभु यीशु ने कहा, तुम में से कौन है जो घर बनाना चाहता हो और पहले बैठकर खर्च ना जोड़े कि पूरा करने की समर्थ मेरे पास है कि नहीं। कहीं ऐसा ना हो कि जब वह नींव डाल ले पर तैयार ना कर सके तो सब देखने वाले यह कहकर उसे ठट्ठों में उड़ाने लगें, यह मनुष्य बनाने तो लगा पर तैयार ना कर सका।